मुंबईत लोकल ट्रेनमधून प्रवास करताना होणारी धावपळ ही सगळ्यांनाच माहिती आहे। अशातच पनवेल ते खांदेश्वर दरम्यान एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय। सकाळी 8च्या सुमारास खारघरमधील एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारी 18 वर्षांची तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होती। तितक्यात गाडी सुटत असताना शेख अख्तर नवाज नावाचा 50 वर्षीय इसम अचानक महिलांच्या डब्यात शिरला। महिलांच्या डब्यात पुरुष आल्याचं पाहून काही महिलांनी त्याला जाब विचारला आणि खाली उतरण्यास सांगितलं। मात्र त्या इसमाने वाद घालायला सुरुवात केली आणि हा वाद इतका वाढत गेला की अचानक रागाच्या भरात त्या व्यक्तीनं 18 वर्षीय तरुणीला अक्षरशः धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या धक्क्यामुळे तरुणी थेट रुळावर जाऊन पडली आणि त्यामुळे तिच्या डोक्याला, कमरेला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाल्याचं देखील म्हटलं जातंय। त्यानंतर जखमी अवस्थेत तिने आपल्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान आरोपी खांदेश्वर स्थानकात उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सतर्क महिला प्रवाशांनी तातडीनं रेल्वे पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि ट्रेन थांबल्यावर इतर प्रवाशांनी त्याला चांगला चोप दिलाय। दरम्यान पोलिसांनी शेख अख्तरला ताब्यात घेतलं असून प्राथमिक तपासात आरोपीचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय। मात्र न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि या घटनेवरून पुन्हा एकदा ट्रेनमध्ये किंबहुना हार्बर लाईनच्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झालाय।